जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आपले नाव सांगाल? मोहन पांडुरंग गिरटकर। आता ही जी हॉस्पिटल समोर जी गर्दी केली होती, तर ही गर्दी कशाबद्दल आहे, काय सांगाल? आम्हाला आमच्या गावातून एका मुलाचा कॉल आला की तुमच्या समाजाचे कोणीतरी इथे हॉस्पिटलला आणलेले आहे। त्याकरिता आम्ही तिथे जाऊन बघितलं, तेव्हा आमच्या समाजाचे नेते विजयदादा गोरे तिथे आम्हाला दिसले, म्हणून आम्ही त्यांना इथे घेऊन आलो। ते ह्या गावाचं काय नाव काय? ते नागपूर अमरावती हायवेवर कोंडाळी गाव आहे, काटोल तालुका, जिल्हा नागपूर। हॉस्पिटलचं नाव ऐकल्यावर आम्हाला वाटलं की काय झालं काय नाही, त्या तात्पर्यानं आम्ही ज्या कपड्यात तशा कपड्यात तिथे निघून गेलो। त्याच्यानंतर ते कळले की विजयदादा आहे। आता माहिती आहे तुम्हाला की 23 तारखेपासून त्यांचा महाराष्ट्रभर हा. दौरा सुरू आहे आम्ही फेसबुकवर बघितलंय त्यांचं, आणि त्यांच्या कार्याबद्दल काय सांगाल? ते जे करतायत ते सध्या छान कार्य करतायत। महाराष्ट्र दौरा करत असताना आज त्यांनी तब्येतीचीही पर्वा न करता घरदार सोडून ते दौरा करीत आहेत आणि आज त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला। आपण पाहिलं की हॉस्पिटलमध्ये गर्दी पडलेली होती, तिथे त्यांची तब्येत खराब झाली होती। त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल बोलणं झालं की जर ज्या व्यक्तीची तब्येत पण खूप जास्त खराब असल्यावर तरी करत आहेत, तर त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे। तर कसं बघितलं गेलं आणि बघितलं गेलं तर आपल्या समाजाला आजपर्यंत लाभलेले जे नेते आहेत, त्यांची कामं खूप कमकुवतपणा होत चालले आहेत। सध्या आपल्याला आपल्या समाजाचा आवाज उचलणारा असा कोणता नेता सध्या कोणी पुढाकार घेत नाहीये। तसा आज आवाज घेत आहे आपला विजयदादा, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागेच आहोत। तुमच्या माध्यमातून समाज बांधवांना काय संदेश देणार? कोणीतरी व्यक्ती जर समाजाला झटण्यासाठी समोर येत आहे, तर त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहावं, बस एवढंच बोलणं.